पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. रामकृष्ण हरी द न्यूज प्लसच्या तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे हरिभक्त परायण वाडकर महाराजांसोबत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. वाडकर महाराज, आपण या कार्यक्रमात आलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. नमस्ते. नमस्ते. पुनश्च एकदा स्वागत करताना मला आनंद होतोय, परंतु आत्ता आपण पाहिलं की पर्जन्यवृष्टी ठीक आहे, आपल्याला बीड असेल, लातूर असेल, सोलापूर असेल, विजापूर असेल, इकडं पर्जन्यवृष्टी झालेली नाही, परंतु पुणे विभागामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी खूप मोठं पर्जन्य या ठिकाणी आपण पाहायला आपल्याला मिळालं. सगळीकडे महापुराचं स्वरूप या ठिकाणी आलेलं होतं. आळंदीमध्ये इंद्रायणीने रौद्र रूप धारण केलं होतं, म्हणजे जिथं गाळ काढण्याचा प्रश्न होता तिथं सगळंच त्यांनी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला असेल इंद्रायणीने, आणि दुथडी भरून इंद्रायणी वाहत होती आणि रौद्र रूप काय आहे हे इंद्रायणीनं दाखवलं होतं. सर्व वारकऱ्यांचा जीव त्यावेळेला टांगणीला लागला होता की मग 8 तारखेला तिथून पालखी प्रस्थान होणार की नाही होणार. सरकार देखील त्यासाठी प्रयत्न करत होतं, बाकी वारकरी देखील नाव त्या ठिकाणी लावून होते की कसं होणार आणि काय कसं प्रस्थान होणार. परंतु नेमकं काय घडलं महाराज त्यावेळेला आमच्या दर्शकांसाठी? इंद्रायणीनं रुद्ररूप धारण केलं. त्याला कारण आहे, भीमाशंकरच्या डोंगरावर इतकी मोठी पर्जन्यवृष्टी झाली, पूर्ण इंद्रायणी दुथडी वाहू लागली. देहू देखील, देहूचं वैकुंठगमन मंदिर, गाथा मंदिर पाण्यात होतं, आणि इंद्रायणीचं जे काय रौद्र रूप आहे ती आळंदीला इतकं वाढलं की संपूर्ण पुंडलिकाचं मंदिर पाण्यात गेलं, आणि पूर्ण ज्ञानेश्वराच्या मंदिराचा जो डावा भाग आहे तो पूर्णच पाण्यात होता. आणि त्यामुळं वारकऱ्यांना असा प्रश्न पडला की प्रस्थान होणार की नाही. बरोबर. आणि वारकऱ्यांना असं वाटू लागलं मंदिरात पाणी शिरलं तर काय करायचं. परंतु ज्ञानेश्वर माऊलीचा हाच एक चमत्कार आहे की हैबत बाबा पायरीपर्यंत पाणी आलं, हैबत बाबाच्या पायरीला तीर्थानं स्पर्श केला, त्यापुढे वाढलंच नाही पाणी. हा चमत्कार आहे माऊलीचा. आणि विशेष गोष्ट, अष्टमीला पाण्यातूनच ही जी काय प्रस्थान आजोळ घरी झालं माऊलीच्या. पण प्रश्न हा होता की मार्गक्रमणाचा जो वारीचा पूल होता त्या पुलावर जवळजवळ 7 फूट पाणी होतं, आणि वारी कशी जाणार. मग त्यावेळेला आपले मुख्यमंत्री साहेब यांनी त्या ठिकाणी असा संकल्प केला होता की आपण हेलिकॉप्टरनं आपण ती पालखी पलीकडे नेऊ आणि मग तिथनं प्रस्थान होईल. पण चमत्कार असा घडला, संत ज्ञानेश्वर माऊलींनी असा चमत्कार केला, त्याला एक कारण आहे. वैकुंठ आणि कैलास हे जरी वेगळे असले तरी ते वेगळे नाहीत. आता वैकुंठ सिद्धेश्वराच्या उपस्थितीमुळे, विद्यमान स्थितीमुळे आळंदी हे मूळ कैलास आहे, आणि ज्ञानेश्वराच्या विठ्ठल नामाच्या संजीवन समाधीमुळे आळंदी हे वैकुंठ आहे. म्हणजे भूवैकुंठ आणि भूकैलास आळंदीतच आहेत. आळंदी भूवैकुंठी आहे, भूकैलासी आहे. त्यामुळं ज्ञानेश्वर माऊली आजही समाधीमध्ये जिवंत आहेत. आणि त्याने असा चमत्कार केला की 9 तारखेच्या पहाटे 5ला 6ला प्रस्थान होते, पहाटे 5ला त्या इंद्रायणी तीर्थामध्ये एक भोवरा निर्माण झाला, पाण्यातील भोवरा निर्माण झाला, आणि तो असा उजवा फिरू लागला. फिरत असताना ते पाणी पूर्ण आळंदीत गेलं, आणि ते आळंदीत पसरलं, आणि अगदी संतोषी माताचं मंदिर देखील पाण्यात. कळालं का? संपूर्ण आळंदी जलमय झाली, आणि मार्गक्रमणाचा जो पूल आहे तो पूर्णपणे कोरडा झाला. इंद्रायणी तीर्थ, इंद्रायणी जल पुलाच्या खालून वाहू लागलं, आणि पूर्ण वारकऱ्याला ज्ञानेश्वर माऊलींनी हा जो पूल आहे कोरडा करून दिला, आणि वारकऱ्यांनी नाचत गात
भजन करत पाऊल खेळत दिंडीनं नवमीला सकाळी 6 वाजता पुण्याकडे प्रस्थान केलं. हाच कलियुगातील माऊलीचा विशेष चमत्कार आहे. महाराज, खूप छान रीतीनं तुम्ही सांगितलं आहे की आत्ता देखील चमत्कार जर पाहायचा असेल, लोक म्हणतील त्या काळात चमत्कार झाला, परंतु रौद्ररूप धारण केलेल्या इंद्रायणीनं दस्तूर खुद्द ज्ञानेश्वर माऊलींना रस्ता करून दिला वारीसाठी. खरोखर खूप छान. वारीतील काही क्षणचित्रे आपण या ठिकाणी पाहू आणि परत चर्चेला येऊयात महाराज. खांदी पताका घेऊनी वारी माळ तुळशीची शोभे गळा रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या येतो बीट पायी तुझ्या सेवा करीन योगे योगे माहुली हरी मुखी नाम घोष कर्म तुझे नाम धर्म कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग वार करी पंथ पांडुरंग तर दर्शको, ही क्षणचित्रे पाहिली. आता आपण वाडकर महाराजांना विचारणार आहोत की वारीमध्ये जे वारकरी सहभागी झालेले असतात, काही संतश्रेष्ठांच्या पालख्या 18 दिवस, काही जणांच्या 22 दिवस, काही जणांचे 40 दिवस, इतक्या लांबून हे सगळे वारकरी पंढरपुरात येतात आणि एकादशीचा सोहळा साजरा करतात. परंतु जेव्हा वारीसाठी म्हणजे दिंडीत ते सहभागी झालेले असतात, तर त्यांची दिनचर्या काय आहे हे आपण महाराजांना विचारणार आहोत. आणि दुसरा एक प्रश्न त्याला लागून विचारणार आहोत की वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर, म्हणजे पायी चालत असताना वारीमध्ये गेल्यानंतर वारकऱ्यांचा काय फायदा आहे महाराज? या दोन्हीच्या प्रश्नांची उत्तरं आपण आमच्या दर्शकांना द्यावीत अशी मी आपणास विनंती करतो. हा जो नित्यक्रम आहे आणि वारकरी वारीमध्ये चालतो त्याचा फायदा असा आहे की वारीमध्ये वारकरी ज्या वेळेला पायी चालतो त्यावेळेला त्याच्या हातून न कळत आपोआप सहज नवविधा भक्ती घडते आणि नवविधा भक्ती घडल्यामुळं त्यांचं जे काय शरीर आहे ते देहीचं विदेही होतं, नामरूप होतं, भक्तिरूप होतं. जगद्गुरू म्हणतात, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा, अशा अवस्था येते. महाराज, आता तुम्ही म्हणाल नवविधा म्हणजे काय? नक्की आमच्या प्रेक्षकांना आणि मलाही माहीत नाही, नवविधा म्हणजे काय? नवविधा भक्ती म्हणजे भागवत महापुराणातील जो मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगतो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम
आत्मनिवेदनम. हा. हा नवविधा भक्तीचं स्वरूप आहे. ह्या नवविधा भक्ती आहेत. मग ह्या नवविधा भक्ती वारी पायी करत असताना वारकऱ्याच्या हातून सहज घडतात आणि वारकरी देहीच विदेही होतो, म्हणजे ब्रह्मस्वरूप होतो. हो, वारकऱ्याची दिनचर्या म्हणजे प्रत्येक वारकरी 4 वाजता उठतो, स्नान वगैरे करून नंतर देवपूजा करून तो मार्गस्थ होण्याच्या ह्याला लागतो. त्यावेळेला प्रथम ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्या पादुका आहेत 5 वाजता जल अभिषेक होतो. अच्छा. पहाटे 5 वाजता. आणि तो अभिषेक ऋग्वेदातील पुरुष सूक्त आणि विष्णू सूक्त ह्या मंत्राने अभिषेक होतो. आणि पुन्हा गीतेच्या 15व्या अध्यायाचं पठन करून तो अभिषेक पूर्ण केला जातो. आणि मगच ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका उचलून रथात ठेवल्या जातात आणि मग पालखीचं मार्गक्रमण बरोबर 6ला चालू होतं. आणि मग त्या ठिकाणी मार्गक्रमण चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रथम मंगलाचरण म्हणतात वारकरी आणि हरिपाठ घेऊन पुन्हा पायी वारीचे अभंग म्हणत जातात. आणि दुपारच्या वेळेला विश्रांती होते. त्यावेळेला मग जेवण वगैरे होते, 1 तास सुट्टी असते. आणि नंतर मात्र त्या ठिकाणी वारकरी पाऊल खेळत अभंग म्हणत ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं भजन म्हणत वारी आपल्या मुकामाच्या ठिकाणी येते. आणि त्या ठिकाणी मग पूर्ण त्या रथाला असा मंडल तयार केलं जातं, असं गोल. आणि त्या मंडळाच्या मध्ये सगळे वारकरी नाचतात. आणि नाचत नाचत ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम म्हणत नाचतात. आणि मग त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीची आणि तुकोबारायाची आरती होते. आणि मग त्या पादुका रथातून काढून मंडपात नेल्या जातात. असा हा दिनक्रम. तर महाराज, आत्ता आपण वारीविषयी सांगितलं, त्याचबरोबर दिनचर्या काय असते वारकऱ्यांची तेही सांगितलं. अगदी भल्या पहाटे 4 वाजता उठून ते मार्गस्थ होतात, म्हणजे पूजा वगैरे किंवा ते स्नान वगैरे करून. तर हा दिनचर्या त्यांची असते. आणि दुपारचं विसावा, संध्याकाळचा विसावा, हे सगळं आपण सांगितलंच. त्याचे थोडीशी क्षणचित्रे आपण आता पाहूत आणि परत चर्चा लिहूया. एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी. जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी. इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी. स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात. कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात, तुझे दूत म्हणून. त्यांचा अट्टहास पूर्ण झाला. फेसबुक दिंडी माझ्या गाभारी माझी पंढरी. महाराज, आपण पाहिली क्षणचित्रे देखील पाहिली आणि एक
या सरस्वत संत श्रेष्ठांच्या पालख्या जेव्हा पंढरपूरकडे निघत असतात तेव्हा एकच नाम दुमदुमत असतं, रामकृष्ण हरी किंवा ज्ञानबा तुकाराम. या दोन नावामुळे सगळी वारी एकत्र नांदत असते असं जाणवतं, किंवा असं ते जयघोष ऐकल्यानंतर एक उत्साह निर्माण होतो. तर या भागवत धर्मामध्ये किंवा ह्या वारकरी संप्रदायामध्ये नामाला कितपत महत्त्व आहे महाराज? आपण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकाराम ह्या मंत्राचं जे काय महात्म्य आहे, महत्त्व आहे, हे सांगा म्हणालात. तर याचं इतकं महत्त्व आहे महाराज की यजुर्वेदातील कली संतरण उपनिषदामध्ये हा रामकृष्णी कृष्ण हरी मंत्र आलेला आहे. तो कसा आहे की श्लोक स्वरूपानं अनुष्टुप छंदामध्ये हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, ह्या मंत्रामध्ये रामकृष्ण हरी ही तीनच नाव आहेत. आणि त्यामुळं ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाला यजुर्वेदातील हा महामंत्र भजनासाठी घेतलेला आहे, कळलं का? आणि ह्या मंत्रामुळं वारकरी राममय होतो. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेजे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्तीशी ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आले. की रामनामामुळं, रामकृष्ण हरी मंत्रामुळं की वारकऱ्याचं स्वरूप रामरूप होतं, विठ्ठल स्वरूप होतं. म्हणून तो देहीच विदेही चैतन्य अवस्था अनुभवतो. ह्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि भक्तिप्रेमात एक विशेष महत्त्वाची गोष्ट आहे, हे नाम आहे ना, नाम आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपण त्या ठिकाणी देहस्वरूपानं राहिलेलं नसतो, चैतन्य स्वरूप झालेले असतो. त्यामुळं नामामुळं माणसाच्या अंतकरणातलं प्रेम वाढत जातं. की हे संत लोक आहेत ना, हे काय करतात माहीत आहे का, की भगवंताला प्रार्थना करतात. तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी. काय का तर जन्मोजन्मी मी तुझी भक्ती करण्यासाठीच जन्म घेईन, जन्मोजन्मी मी जगाचा उद्धार करण्यासाठी आणि हे जे काय वारकरी संप्रदायाचं आत्मज्ञान आहे ह्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच जन्म घेईन, ह्या संकल्पानं हा वारकरी भगवंताच्या चरणावर लीन होतो. त्यामुळं पांडुरंग प्रसन्न होतात. आणि ज्ञानोबा तुकाराम या नामामध्ये असं आहे की सकळ संत जेवढे काय संत होऊन गेलेत त्याचा समावेश ह्या दोन्ही नामामध्ये होतो. म्हणून ज्ञानोबा तुकाराम हे नाम भगवंताला अधिक प्रिय आहे. जसं संताला देवाचं नाम प्रिय आहे तसं देवाला संताचं ज्ञानोबा तुकाराम नाम हे प्रिय आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. हे ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनामुळं हा देवपणा विसरून पांडुरंग कीर्तनामध्ये नाचतो. असं नामाचं महत्त्व आहे. म्हणून देवाला प्रिय असणारं नाम ज्ञानोबा तुकाराम आहे आणि संताला प्रिय असणारं नाम रामकृष्ण आहे. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमाची सांगता आता आपण करणार आहोत. या भागामध्ये हरिभक्त परायण वाडकर महाराजांनी खूप छानपैकी विश्लेषण केलेलं आहे. आणि आता आपण जो पुढचा भाग पाहणार आहोत त्या देखील हरिभक्त परायण वाडकर महाराजांना मी विनंती करणार आहे की ते आपल्यासोबत राहणार आहेत. आजचा भाग या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद. देव विठ्ठल देव पूजा, विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. देव विठ्ठल देव पूजा, विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.